महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत। राज्यामधील महायुतीचे सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता। असे असताना युतीतील शिवसेना नेते रामदास कदम यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावरती टीका केली ती निषेधार्ह असून यापुढे त्यांनी कोणतीही टीका केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील आणि रामदास कदमांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी माध्यमांद्वारे दिला आहे। सर्वप्रथम मी रामदास कदम यांना प्रसार माध्यमांच्या माध्यमातून एक जाहीर आवाहन करतोय। जर रामदास कदम यांनी तोंडाला आवर नाही घातला तर रामदास कदम यांना महाराष्ट्रात युवा मोर्चा फिरायला देणार नाही। सन्माननीय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आजपर्यंतच्या इतिहासात जेवढा निधी कोकणासाठी त्यांनी आणून दिला तेवढा कोणी दिलेला नाही आहे। माझा आवाहन म्हणा किंवा काही म्हणा, परंतु युवा मोर्चा म्हणून सांगतोय की जर चव्हाण साहेबांवर जीभ घसरत राहिली तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, एवढं 100% सांगतो।